मी शुभम मंगल पाटील. मृत व्यक्ती ज्या होत्या त्या माझ्या आजीबाई जिजाबाई प्रताप पाटील. त्यांचा 11 ऑक्टोबर रोजी त्यांना देवाज्ञा प्राप्त झाली आणि आज तिसरं म्हणून जो सारी सरकवण्याचा जो कार्यक्रम असतो त्यासाठी आम्ही आलेलो होतो. आणि आल्यानंतर आम्ही जे पाहिलं ते थोडं धक्का देणारं होतं आम्हाला. कारण त्यांचे जे मुख्य अवयव असतात, जे आपण अस्थी ज्यांची गोळा करतो, आपण कवटी ज्याला म्हणतो, ते कवटी वगैरे जेव्हा आम्ही बघायला गेलो तेव्हा तिथं कवटीच नव्हती. आणि चोरट्यांनी जे दागिने वगैरे असतात ते कानातले असतात, त्यामुळे ते कवटी चोरून नेली असं मला वाटतं. त्यानंतर पायातले जे जोडवे असतात त्यामुळे पायही त्यांचे नव्हते, म्हणजे जेथे जेथे अलंकार प्रदान करते एक स्त्री ते अवयवच तिथे नाही आहेत, म्हणजे त्यांच्या अस्थी नाही आहेत तिथे. तर हे आम्हाला खूप दुःख देणारं होतं, कारण आजीबाईंच्या म्हणण्याप्रमाणे त्यांच्या शब्दाचं आम्ही संगोपन जे केलं की माझे जे अलंकार आहेत ते तुम्ही माझ्यासोबतच पाठवावेत आणि त्यानंतर ज्या क्रिया आहेत त्या पूर्ण योग्य पद्धतीने कराव्यात, आपल्या हिंदू धर्माच्या ज्या पूर्ण विधी असतात त्याप्रमाणे कराव्यात. तर आम्ही त्याचप्रमाणे करण्याचा प्रयत्न केला, पण या काही चोरट्या लोकांमुळे आम्हाला त्या पूर्ण करता नाही येणार याचं खूप दुःख आहे. तर कृपया प्रशासनाला एकच सांगणं आहे की आमच्यासोबत जे घडलं, माझ्या परिवारासोबत जे घडलं ते इतरांसोबत घडू नये म्हणून फोर्स सिक्युरिटी जी आहे, फोर्स नाही म्हणता येणार, सिक्युरिटी जी टीम आहे ती टीम व्यवस्थित पद्धतीने डेव्हलप करावी आणि स्ट्रॉंग टीम येथे ठेवावी सिक्युरिटीची. तक्रार वगैरे अजून केलेली नाहीये, पण मग परिवारासोबत मी बोलून सांगतो करायची की नाही असं. सकाळी आम्ही जेव्हा आलो तेव्हा मला असं बघायला मिळालं की आमच्या ज्या आत्या आहेत त्यांच्या जो शरीराचा भाग आहे म्हणजे कवटी आणि जे पायाचा भाग आहे तो गायब झालेला होता. तर आम्हाला अशी शंका आहे की हा एक जादूटोण्याचा एक प्रकार असू शकतो किंवा सोन्यासाठी त्यांच्या अंगावरती जे 4-5 ग्राम सोनं होतं या सोन्यासाठीही त्यांनी त्या कवटी गायब केलेली आहे. पण मला प्रशासनाला एकच सांगायचं आहे, जर तुम्ही असं या मशानभूमीकडे जर लक्ष दिलं तर असे प्रकार होणार नाहीत, जेणेकरून तुम्ही ऑफिसमध्ये बसून फक्त फाईलवरच नाही तर येऊन भेट देऊन मशानभूमीकडे लक्ष दिलं पाहिजे, जेणेकरून इथं काय प्रकार चालू आहे काय नाही आहेत, CCTV आहेत की नाही आहेत, लाईट्स आहे की नाही आहे, हे असले जे प्रकार आहेत हे तुम्ही बघितले पाहिजे. तुम्ही कर्मचाऱ्यांवरती हे अवलंबून नाही राहू शकत, कारण की कर्मचारी ह्या सगळ्या गोष्टी करू नाही शकत. तुम्ही या गोष्टींकडे गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे. आता मागच्या आठवड्यातच मेरून परिसरातच असाच एक प्रकार झालेला आहे, तिथंही सोनं वगैरे गायब झालेलं आहे. तरी मला प्रशासनाला एकच सांगायचं आहे की तुम्ही लक्षपूर्वक या गोष्टीकडे बघावं आणि लक्ष द्यावं. अशा जर प्रकार होत असतील आम्ही सारी सरकवायचा कार्यक्रम जो आहे तो आम्ही करायला आलेलो आहे आणि आम्हाला आमच्या ज्या व्यक्तीचे जे अंत्यविधीसाठी जो हे लागतो अस्थी तोच नाही मिळालेला आहे. तर आम्ही अशा प्रशासनाला सांगू इच्छितो की अशा महापालिकेला सांगू इच्छितो की असे जे अधिकारी असतील किंवा कर्मचारी असतील यांना सस्पेंड किंवा निलंबित करावं आणि प्रशासनाने किंवा महापालिकेने याच्याकडे लक्ष द्यावं. आम्ही मुख्यमंत्री साहेबांना सुद्धा निवेदन करतो की त्यांनी या गोष्टीकडे गांभीर्याने लक्ष द्यावे. आपलं नाव? नाही, ही जी घटना घडली ही काळंबे फासणारी घटना आहे. मी मागच्या मेरूरला सुद्धा त्यावेळेलाही महापालिका प्रशासन सूचना दिल्या होत्या की स्मशानभूमीत कॅमेरे लागले गेले पाहिजे आणि जो वॉचमन असेल त्यांनी 8 तास 12 तास ड्युटी असेल त्यांनी जबाबदारीने राहिलं पाहिजे. मला वाटतं आज जिथे आमच्या कार्यकर्ते ज्यांनी फोन केला ते गुजर समाजाचे त्यांची आत्या वारली होती आणि विषय म्हणजे त्यांचा सोनं जाण्याचा नाही, त्यांच्या ज्या भावना आहे आपल्या सनातन धर्मानुसार ज्या अस्थीचं विसर्जन होतं ते अस्त्या त्यांना मिळत नाही, त्या भावना त्यांचा आज खरं भावनांचा उद्रेकही झालेला आहे. आणि त्या माध्यमातून मला वाटतं त्यांनी जी काही महापालिका प्रशासन नाराजी व्यक्त केलेली आहे आणि आम्ही वारंवार महापालिका प्रशासनाला सूचना देऊन सुद्धा याच्यात आरोग्य अधिकारी असेल आणि महापालिका प्रशासनाची जबाबदारी आहे. असं म्हटलं जातं नागरिक की बाबा जिवंतपणे तर सुविधा देत नाही, कमीत कमी मेल्यावर सुद्धा असे जर हाल होत असतील तर मला वाटतं ही दुर्दैवाने सांगा वाटतं की महापालिका प्रशासन जबाबदार या गोष्टीला नक्की जे आज आयुक्तांना भेट घेऊन याची चौकशी करण्याची मागणी करणार. आणि महापालिकेने सर्वच गोष्टीला पैसा नाही म्हणून चालणार नाही. शेवट सुविधा तुम्ही फक्त कर वसूल करण्यासाठी बसलेला आहात का? नागरिकांना सुविधेची जबाबदारी नाही का तुमची? मला वाटतं हा जाब मी आयुक्तांना आज नक्की विचारणार. मामा, जिवंतपणे सुद्धा नागरिकांना इथं सुविधा मिळत नाहीये, पण मेल्यानंतर सुद्धा त्यांच्या अस्थी चोरी होत आहे. नेमकं याला जबाबदार कोण ठरणार? मी तेच म्हणतोय की महापालिका प्रशासनाने आम्ही शासनाकडून होईल तेवढी मदत करण्याची आमची भूमिका असते,
पण सर्वच गोष्टी महापालिका प्रशासनाकडे बोट देऊन मोकळ होते आणि स्वतः काहीच करायचं नाही, दुसऱ्याकडे बोट देऊन मोकळ व्हायचं, ही भूमिका महापालिका प्रशासनाची राहिली आहे। सर्व गोष्टीमध्ये असेल तर कुठेच निग्लेक्टपणा, जबाबदारी कोणी स्वीकारत नाही। आणि ह्या नक्कीच आज ज्या लोकांच्या अंत्यविधीसाठी आलेले, ज्यांचे नातेवाईक वारलेले, त्यांचा खरं आज भावनेचा उद्रेक झालाय। मेरूरलाही तसंच झालं आणि या भविष्यात मला वाटतं ही प्रशासनाने जबाबदारी घेणे गरजेचं आहे। आणि एवढंच नाही तर मी येणाऱ्या अधिवेशनामध्ये सुद्धा हा प्रश्न मांडेल आणि महापालिका प्रशासनाला जाब विचारल्याशिवाय राहणार नाही। अशा अधिकाऱ्यांची बदली करायला पाहिजे, तक्रार आपण मुख्यमंत्र्यांकडे करणार का? नाही, असे अधिकारी काय निष्क्रिय अधिकारी नकोच आहे। अधिकाऱ्यांनी त्याची जबाबदारी स्वीकारली पाहिजे। मग तो आरोग्य अधिकारी असेल, प्रशासनाचा कोणताही असेल, आयुक्त असेल, मला वाटतं ह्या माध्यमातून खरं तुम्ही जनतेचे सेवक आहात, तुम्हाला जनतेने सेवेसाठी बसवलेलं आहे किंवा तुम्ही जनतेमध्ये जाऊन पाहिलं पाहिजे, डोळ्यांनी विचारलं पाहिजे, ही लोकांची अपेक्षा आहे। एक अर्ध काम कमी झालं तर चालेल, आजचं उद्या होईल, पण तुम्ही जनतेमध्ये जाऊन जर फिरत नाही, तुम्हाला जनतेच्या दुःख काय करणार आहे। आणि मला वाटतं नक्कीच याच्याविषयी मी ती मुख्यमंत्र्यांकडे मांडण्याचा प्रयत्न करणार नाही। विशेष म्हणजे एक बाब या ठिकाणी समोर आली आहे की जे नैवेद्य आहे ते नैवेद्य दाखवून या ठिकाणी चोरी करण्यात आली आहे। कारण जे मेन नातेवाईक आहे त्यांनी नैवेद्य न देता या ठिकाणी नैवेद्य या ठिकाणी दाखवून चोरी केली आहे। महानगरपालिकेचे सुरक्षा रक्षक आहे, सुरक्षेचा प्रश्न हा ऐरणीवर आलाय। कोण येतं कोण जातं या संदर्भातली माहिती नाही, काय सांगणार? नैवेद्याविषयी खरं पाहिलं असेल तर आमच्या सनातन धर्मानुसार चोराची जात नसते, कारण त्यांचं म्हणणं आहे की आमच्या समाजामध्ये नैवेद्य दिलं जात नाही, म्हणजे याचा सुद्धा ते कुठेतरी त्यांनी एक प्रथाचा उद्रेक केलेला आहे। आणि मी म्हटलं चोराची जात नसते, त्यांना फक्त चोरी करणं हाच उद्देश असतो। आणि महापालिकेला वॉचमन असेल किंवा याला खरं आरोग्य अधिकाऱ्याच्या अंडरमध्ये असते, तर आरोग्य अधिकाऱ्यांनी ही जबाबदारी घेतली पाहिजे। मेरूरची एवढी घटनानंतर यांनी त्या 4-5 स्मशानभूमीची चौकशी करून याची दखल घेतली गेली पाहिजे होती, पण तसं काही झालेलं नाहीये। आता याच्यावरती कारवाई करण्याची मागणी करणार नक्की। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।